पहिलं भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व जे प्रबोधनकार सांगायचे, जे शिवसेना प्रमुख सांगायचे, त्यांचा मुसलमानांना विरोध नव्हता. देशद्रोही आणि देशप्रेमी हा सरळ सरळ दोन विभाग त्यांनी केलेले. आणि देशप्रेमी जर तो मुसलमान असेल आणि आपल्या देशावरती प्रेम करणार असेल तर तो आमचा आहे. आणि आता जसं त्यांचा कुरुलकर पकडलेला गेलेला आहे, मला माहीत नाही कुरुलकर कोण आहे, पण तो देशद्रोही आहे की नाही? जो आपल्या देशात राहून पाकिस्तानचं काम करतोय तो देशद्रोही आहे. आणि आमचं हिंदुत्व हे बाळासाहेब जे म्हणाले की आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आपण असं पकडूया, आता गोमातेची हत्या बित्या हा जो सगळा विषय, बीफ एक्सपोर्ट बिल, काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये बीफ एक्सपोर्टमध्ये भारताचा नंबर 9वा होता. मोदी सरकारच्या काळामध्ये तो बीफ एक्सपोर्टचा नंबर आपला 2 नंबरवरती आलाय. म्हणजे सर्वाधिक गायी आणि सगळ्या गोष्टी मारल्या जात आहेत, हे तर सत्य आहे. हा सरकारी आकडा आहे, माझा आकडा नाहीये. आणि या कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षाला मोठ्या देणग्या मिळाल्या. आता त्याच्यावरती नरेंद्र मोदींची एक क्लिप मी जाहीर दाखवली पण होती, त्याच्यामध्ये ते म्हणाले होते की ये तो मेरे दोस्त है. बीफ एक्सपोर्ट करणारे हे आमचे मित्र आहेत बोलले होते. म्हणजे प्रश्न असा आहे, हे बघा, सोयीच्या हिंदुत्वाला काय अर्थ नाही ना. आणि तुम्ही कितीही काहीही म्हणा, या हिंदुस्थानामध्ये हिंदुत्व आणि हिंदुत्वावरती निवडणूक लढवून जिंकता येतं हे दाखवणारे फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे होते, जे पहिले होते. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. हे ज्यावेळेला दाखवलं त्यावेळेला भारतीय जनता पक्ष गांधीवादी समाजवादात होता. 2 खासदार होते बरं का, गांधीवादी समाजवाद चालू होता तेव्हा. नाही, त्यांनी तर अनेकदा पळ काढला हिंदुत्वापासून. बाबरी असेल, अन्य विषय असतील, त्यांनी कुठे भूमिका घेतली? मला असं वाटतं की आपण आता महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्या विषयात जाण्यापेक्षा आता महापालिकेच्या क्षेत्रात राहणारे सर्व धर्मीय हे भाजपच्या या भ्रष्टाचाराला आणि त्यांच्या सगळ्या प्रदूषणाला कंटाळलेले आहेत. मग हिंदूंनाही तेवढाच त्रास होतोय, हिंदूंनाही खड्डे लागतायत, मुसलमानांनाही खड्ड्यात जावं लागतंय. त्याच्यामुळे ह्याच्यात धर्म कशाला आणता? नाही, धर्म भारतीय जनता पक्ष आणू इच्छितो हे मी म्हणतो. म्हणून सगळ्यांनी मिळून आता भाजपला खड्ड्यात घातलं पाहिजे. मग याच्यामध्ये हिंदू पण आले, मुस्लिम पण येऊ देत, ख्रिश्चन पण येऊ देत. जो महाराष्ट्र प्रेमी आहे, ज्याला आपल्याबद्दल आपल्या कुटुंबियांची चिंता आहे, त्यांनी भाजपला नाकारलं पाहिजे. तुम्ही महाराष्ट्र धर्माविषयी बोलताय. हा एक महाराष्ट्र धर्म आहे. उद्धव साहेब, आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि परत माझा प्रश्न तोच आहे की आपण एकत्र येण्याने मुंबईसह महाराष्ट्रामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली. लोकांना आशेचा किरण दिसतोय फार मोठ्या. आता आम्ही काहीतरी करू शकू, आम्हाला एक नेतृत्व मिळालेलं आहे. एकत्र राहण्यासाठी एकत्र आलोय असं जे आपण म्हणताय तेही लोकांना आवडलं की हे आता एकत्र आहेत सगळे. आम्ही एकत्र राहून महाराष्ट्राची सत्ता घेणार का? मुंबई सोडून द्या, मुंबईत आहे. महाराष्ट्र कशाला जर एकत्र राहून देशाची येत असेल तर तुम्हाला काय अडचण आहे? काहीच अडचण नाही. एक लक्षात घ्या की आम्ही एकत्र आलेलो आहोत ते मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आलोय, म्हणजे इतर भाषिकांवरती अन्याय करण्यासाठी नाही आलेलो. हिंदुत्वासाठी आलोय, म्हणजे मुस्लिम किंवा ख्रिश्चनांवरती अन्याय करण्यासाठी नाही आलेलो. जेव्हा आम्ही परत सांगतो, मुंबई महापालिका आमच्या ताब्यात 25 वर्ष मुंबईकरांनी दिली. त्या मुंबईकरांमध्ये मराठी तर आहेतच, पण मुस्लिम पण आहेत, ख्रिश्चन पण आहेत, काही प्रमाणात गुजराती पण आहेत, उत्तर भारतीय आहेत. आणि या सगळ्यांना आम्ही सारख्या सुविधा दिलेल्या आहेत. जसं मगाशी शाळेचा विषय काढला, आम्ही 8 का 9 भाषेत शाळा दिलेल्या आहेत, उर्दू शाळा पण आहेत. आणि कोरोनामध्ये सर्व धर्मियांना आम्ही सारखे उपचार केले. मी साधी गोष्ट सांगतो, या सगळ्या ह्याच्यामध्ये हे 2009-10चं वगैरे असेल आंदोलन. कसं आहे, जसं प्रत्येक राज्यामधला हिंदू हा तसा वेगवेगळा आहे, कारण वेगवेगळ्या ठिकाणचं राज्यातलं कल्चर वेगळं आहे, तसा प्रत्येक राज्यातला मुसलमान देखील वेगळा आहे. आता महाराष्ट्रामधला राहणारा जो मुसलमान आहे, वर्षानुवर्ष अनेक पिढ्या राहणारा, तो मराठी मुसलमान आहे, मराठी भाषिक आहे, मराठी भाषिक आणि मराठी मुसलमान आहे तो. म्हणजे याच्यावरती आंदोलन झालं होतं त्यावेळेला. त्या हज कमिटीचं ऑफिस आहे तिकडे, की तिकडेच्या सगळ्या त्या हज कमिटीच्या ह्याच्यावरती युपी, बिहार आणि इकडच्या सगळ्या लोकांचं तिकडे ते वर्चस्व होतं. आणि महाराष्ट्रातल्या मराठी मुसलमानांना हजला जाऊ देत नव्हते. त्यावेळेला केलेलं आंदोलन आहे माझ्या पक्षाने. महाराष्ट्रामधले मुसलमान जे आहेत, असंख्य मुसलमान आहेत. अरे माझा हा आहे ना, आमचा मामा ना, सलीम मामा आहेच की, मराठी मुसलमान आहे.